तर एक राजकीय आणि मोठी घडामोड पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि या भेटीमध्ये आता विविध विषयांवरती चर्चा झाल्याचे तटकरेंनी ट्विट करत माहिती दिली। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली। मुलीच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली असं सुळेंनी म्हटलं। मात्र या गाठीभेटींमुळे पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये सामील होण्याच्या चर्चांवरती शिक्कामोर्तब झालं असल्याचं देखील बोललं जात आहे। भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली आता वाढल्यात। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवारांच्या राष्ट्रवादीचं एनडीएमध्ये सहभागी होण्याचं ठरलंय। शरद पवारांचे राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केंद्रातून माहिती देण्यात आल्याचंही कळतंय। अमित शहांसोबत दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची बैठकही झाल्याची माहिती आहे। एनडीएमध्ये राष्ट्रवादी येणार असून तयारीत रहा अशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या। शरद पवारांनी गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीतही सत्तेत सहभागी होण्यावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे विलीनीकरण न करता पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होईल। पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात अर्थ खातं अशी 2 मंत्रिपदं मिळणार ही माहिती सूत्रांची आहे। पवारांच्या राष्ट्रवादीवरून एकनाथ शिंदेंचीही नाराजी दूर करण्यात आल्याचं कळतंय। गेल्या आठवड्यात बुधवारी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। यावेळी सुप्रिया सुळे देखील पवारांसोबत होत्या। भेटीचं निमित्त विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि मागण्यांचं होतं, पण त्यासोबतच एनडीएमध्ये सहभागी होण्यावरूनही चर्चा झाल्याचं कळतंय। बुधवारी मोदी आणि पवारांची भेट झाली आणि त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीत आले। अमित शहांकडून फडणवीसांना पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल माहिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। इकडे दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली। स्वतः तटकरेंनी ट्विट करत याची माहिती दिली। तटकरे शहांच्या भेटीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या समावेशावरून चर्चेला आणखी उधाण आलंय। तटकरेंनी मात्र या भेटीला सदिच्छा भेट म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंनीही अमित शहा यांची भेट घेतली आहे। सुळेंसोबत यावेळी खासदार बजरंग सोनवणेही उपस्थित होते। विलीनीकरणाचा मुद्दा हा पक्षाच्या नेतृत्वावरून रखडल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः शरद पवार हे आहेत आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या आहेत। तर सुप्रिया सुळेच पवारांच्या राष्ट्रवादीचं दिल्लीतलं राजकारण हाताळतात। त्यामुळे नेतृत्वावरून सुनेत्रा पवारांसोबत पवारांच्या राष्ट्रवादीचं एकमत होताना काही दिसत नाहीये। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशन सुरू होण्याआधीच सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याचे संकेत दिले। त्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएमध्ये सहभागी होण्याची तयारी झाल्याचेही संकेत मिळाले। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। डीएमके, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही।